सगळ्यांना सुप्रभात, सुप्रभात, सुप्रभात. आपण आज वेगळं ध्यान करणार आहे, कारण मूलाधार चक्राध्यानच आहे ऍक्च्युली, पण थोडस नेहमीसारखं नाहीये. ती टेक्निक नाहीये. तर चक्रा जर म्हटलं तर एनर्जी सेंटर्स आहेत आपले हे. सगळ्या आपल्या काम करताना जे काही करतो आपण किंवा जे काही अवयवांचं काम होतं, त्या सगळ्या अवयवांना ऊर्जा देतात या. आज्ञाचक्राचं काम असं आहे की सगळ्या चक्रांवर कमांड ठेवतं आज्ञाचक्र. म्हणजे जरी आपल्या सगळ्या चक्रांमधनं एनर्जी आली, आता विशुद्धी चक्र व्यवस्थित फंक्शन करतंय, सगळीकडनं ऊर्जा घेतोय, चक्रामध्ये काही घाण आहे, अशुद्धी आहे, वापरलेली ऊर्जा आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, ते तो फेकतो. सतत हे कार्य चालू असतं. आपण बघतो सतत चक्रांचे पर्सेंटेज जे आहे ते बदलत राहतात. आणि मग हे जे शुद्धीकरणाचं काम आहे, ते व्यवस्थित प्रत्येक चक्राचं झालं पाहिजे. वापरलेल्या ऊर्जा, दूषित ऊर्जा, आजारपणाच्या ऊर्जा, जे काही आपल्याला दिवसभरातून होतं, ते काढून टाकलं पाहिजे. आणि नंतर जी वातावरणातली ऊर्जा आहे, कुठनं-कुठनं ऊर्जामय शरीर ऊर्जा घेतं. तर ऊर्जामय शरीर एक तर आकाशातून एक आपल्याला मिळतं. सूर्य जो आहे तो. सूर्याच्या ऊर्जेला खूप महत्व आहे. सूर्य हा सगळ्या धर्तीवर सजीवता राखून ठेवतो. म्हणून पूर्वी सूर्याची पूजा करायची. म्हणून आपण सूर्य उपासना ग्रुप केलेला आहे आपला. त्याच्यामध्ये मी गाईडन्स द्यायला आहे. जे ऍक्टिव्ह आहेत ते काय करत असतील नसतील मला नाही माहिती. त्याच्यावरही बरंच घेऊन झालेलं आहे. पण त्या सूर्य उपासना ग्रुपला जॉईन करण्याच्या आधी मी काही तुम्हाला करायला लावलं होतं. ज्यांनी केलं त्यांना जोडलेलं आहे. तर सूर्य उपासना खूप महत्वाची आहे. सूर्याला जो आपण अर्घ देत असतो तोही खूप महत्वाचा आहे. आपलं जे मणिपूर चक्र जे आहे ते पण सूर्याच्या ऊर्जेवरच काम करत आहे. अग्नी जे आहे आपल्या सगळ्या पचनाला, सगळ्या ह्याला ती मिळते. आणि मग आज आपण किती घेतो सूर्यप्रकाश? मग सूर्यप्रकाश आपण आज जर घेत नाही त्या वेळेतला म्हणजे सकाळचा कोवळा आणि संध्याकाळचा कोवळा, तर कसं काही व्हिटॅमिन डी तयार होईल? मग जवळ-जवळ बऱ्याच जणांना व्हिटॅमिन डी कमी असतं. त्यामुळे सगळे ते फंक्शन कमी होतात. तसंच सूर्यप्रकाशाचं जसं तुम्ही समजू शकता, तसं धरतीतनं सुद्धा ऊर्जा आपल्याला मिळाली पाहिजे. आपल्या चक्रांना धरतीतून सुद्धा ऊर्जा मिळते. आणि जी काही सूर्याचं म्हटलं, वातावरणात म्हटलं, ते झाडांमधनं पण मिळते. म्हणजे झाडांना कवटाळणे, झाडाखाली बसणे, निसर्गात जाणे, याला खूप महत्व आहे. म्हणून मग मी तुम्हाला सांगत असते, की झाडांना मिठ्या मारा. कारण झाडं सगळी घेतात ना सूर्याची एनर्जी. मग ती आपल्याला मिठी मारून, घट्ट त्याला पकडून 5 मिनिटं, त्याच्या बुंध्याजवळ बसून, त्याच्या खाली झोपून, ही सगळी ऊर्जा ग्रहण करता येते. तर या ऊर्जा घेण्याचं काम प्रत्येक चक्रा करतं. आता काय होतं, जे काही आपले विचार असतात, इमोशन्स असतात. आता समजा एक उदाहरण घेऊ, की कोणीतरी मेलेलं आहे, डेथ झालेली आहे. त्यावेळेला आपण नकारात्मकही विचार करतो किंवा तिथे जातो. या सगळ्या ऊर्जा आपण ग्रहण करत असतो. पण त्या फेकल्या जातात का नाही? शुद्धी होती की नाही? मग शुद्धी करण्याचं काम सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक 5 मिनिटं डोळे मिटणं आणि सगळं नकारात्मक काढून टाकणं. आपलं जे टेक्निक्स आहे ते. पण आपल्याला दिवसभरातून 5 मिनिटं बसायला वेळ होत नाही. मग हे सगळं चक्रांमध्ये साठवलं जातं. ज्या काही भावना निर्माण झाल्या, इच्छा निर्माण झाल्या. मग आता आज आपण जे ध्यान करणार आहोत, तो पितृदोषाबद्दल करणार आहोत. आता पितृदोष म्हणजे काय मी त्या व्हिडिओत समजून सांगितलं. सायंटिफिक सगळं आपल्या शरीरात डी मधनं आलेलं आहे. म्हणजे आपले पितृ कुठल्याही जन्मात आता असतील, तरी सुद्धा इथे कनेक्शन आहे. आणि आता ज्या मला इन्स्टिंक्ट्स होते आधीपासून, मी तुम्हाला 1-2 वर्षापूर्वी बोललेले, ते आता सगळे लोकं बोलायला लागलेत. हे जाहीर केलेलं आहे सायन्सनी आता. की सगळं इथेच असतं. म्हणजे दोष जो आहे तो काही तिकडनं कुठून येतो असं नाहीये. तर इथे आहेच आहे. कनेक्शन आहेच आहे. स्टोअर्ड केलेलंच आहे. समजा आजी-आजोबांच्या इच्छा पूर्ण नाही झाल्या. समजा खाण्याच्या इच्छा पूर्ण नाही झाल्या. पैशाच्या इच्छा पूर्ण नाही झाल्या.
त्या त्यांच्या डीएनएतून इथे उतरलेलेच आहेत. मग हे सगळं चक्रांमध्ये साठलेलं आहे, पितरांचं साठलेलं आहे, आपल्या मागच्या जन्मांचं साठलेलं आहे. मग ते शुद्ध झालं पाहिजे. मग हे जे आपण चक्रध्यान करतोय रोज, त्याने ही शुद्धी होतच आहे. पण त्या दिवशी 30 वर्षांनी योग आला होता अधिक मासातली हे सोमवती अमावस्या. आणि मग अमावस्या म्हटलं की सगळं पितरांचं जास्त महत्व आहे. मग यासाठी आपण सर्वोत्तम उपाय वापरत आहोत. हा दोष काढायला, की जे तुम्ही दर अमावस्येला करू शकता. दुसरं असं की काल मी जे काही बोलले, टेक्निक दिलं तुम्हाला कलर द्यायचं, त्याचा सारच सांगितला. चुकीचे रंग दिले, चुकीच्या ठिकाणी दिले तरी इफेक्ट आलेला आहे. याचा अर्थ आपली शक्ती, आपली जी काही इच्छा आहे, श्रद्धा आहे, हे सर्व शक्तिमान आहे. तरी मग कशाला मला म्हणायचं, मला हे होतंय, मला ते होतंय, मला रंग द्या. तर एक ट्रायल होती, माझा प्रयोग होता तो. मला वाटलं तर मी देईल, पण तुम्ही फोकस ठेवायचंय, ध्यानातून ते होणार आहे. ध्यान हे सगळं करतं, आपली शक्ती हे सगळं करतं. आपला सगळा फोकस त्यावर आहे, स्वयंभू बनण्यावर आहे, ना की परावलंबी बनण्यावर आहे. आणि स्वार्थ करता करता परमार्थ करायचा आहे प्रत्येकाने. नुसतं स्वतःपुरतं बघायचं नाहीये. तर या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर चला आता आपण ध्यान करूयात. पाणी घ्या सगळ्यात महत्वाचं. मी सांगितलं पाण्याशिवाय तर्पण होतच नाही. रेकॉर्डिंगच आहे त्या दिवशीचं. मी सुरू करते. पाणी घ्या, चमचा घ्या, विसरू नका. घेऊन आली आहे. आवाज येतोय का सांगा? तर आजच्या ध्यानाचा आपला उद्दिष्ट आहे. येतोय का आवाज? पितरांना तर्पण करायचं आहे. हो मॅडम येतो. आपल्या सगळ्या पिढ्या मागच्या, पुढच्या आणि आपण स्वतः मुक्त करायच्या आहेत. मुक्ती प्राप्त करून घ्यायची आहे. अजून इथे एक महत्वाचा कन्सेप्ट होता. कोणी व्हिडिओ ऐकला नाही तर म्हणून सांगते सारं. जसं मागच्यांचं आपल्यामध्ये आलंय, तसं आपलं सुद्धा पुढच्यांमध्ये गेलेलं आहे. मुलांमध्ये, नातवंडामध्ये आणि जाणार सुद्धा आहे. जरी आता समजा नातवंड झालेली नाहीये. तर ज्यांना नातवंड होतील, ज्यांना पतवंड होतील, हे सगळं ट्रान्सफर होणारच आहे. आपल्या ह्याच्यात जे जे साठवलं होतं ते. मग ते सुद्धा पुढच्या पिढीतलं सुद्धा शुद्ध करायचंय आपल्याला. जे एक्झिस्टिंग आहे, जी आता आहेत मुलं नातवंड त्यांच्यातनं सुद्धा शुद्धी करायची आहे. आणि जी आगामी होणार आहे त्यांच्यातून सुद्धा शुद्धी आता करायची की आपल्या मुलांमधून, आपल्या नातवंडांमधून आता हे जे सगळं निगेटिव्ह आहे, ते पुढं ट्रान्सफर होत नाहीये. ते सुद्धा आपण सगळं शुद्ध करून घेतलेलं आहे. हे बघा, आइन्स्टाईननी म्हटले, "इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग." इथे जे करतोय ना, ते सुपर मोस्ट सगळ्यात महत्वाचं टेक्निक आहे. ज्यांना जर नवीन लोक आहात तुम्ही चक्रध्यानाला काही जोडलेली, त्यांना जर माहिती नाही हे सगळं, तर सारं सांगतेय. त्यामुळे जे काही आपण इंटेन्शन ठेवतो, वहीमध्ये लिहितो, ज्या संकल्पाने बसतो, लिहितो आणि करतो आणि करून झाल्यावर परत वहीत लिहितो, यामुळे सगळं काही होतं. पण हे करायला पाहिजे. नुसतं ध्यान करून होणार नाहीये. त्याचं नंतर मनन, चिंतन, लेखन करा. तुम्हाला दिलेलं आहे 2 दिवसाचं आहे ते लिहा. त्याच्यामध्ये हे पण लिहा, काय वाटलं, कसं वाटलं या ध्यानाने. आणि फीलिंग्ज जे आहेत आपल्या, की आता सगळं शुद्ध झालेलं आहे. आता आपल्यामध्ये काहीही नाहीये ध्यान झाल्यावर. हे फीलिंग सगळं क्रिएट करत असतं. हे सार आपण बघितलं. आपल्या भावनाच सगळ्यात महत्वाच्या आहेत. तर त्या भावना क्रिएट करायच्या ध्यानातून. भावना निर्माण झाल्या पाहिजेत. चला निघून गेलंय सगळं. फक्त चांगल्या गोष्टी राहिल्यात. नाहीतर चांगलंही काढून टाकाल. तसं करू नका. चांगलं ठेवायचंय. त्यांच्या इच्छा वासना ज्या पूर्ण नाही झाल्या, त्यांनी काय दुःख भोगली, ती जी आपल्यात आली आहेत, ती सगळी आपण शुद्ध करून काढून टाकत आहोत. फक्त चांगलं आपण ठेवत आहोत.
आणि तुम्हाला कोणीतरी स्क्रीनशॉट टाकला असेल, तुम्हाला तुमच्या ओळीमध्ये सांगायचं आहे काय केलं आहे, म्हणजे ते भिनणार आहे आणि रात्री ध्यानामध्ये जास्त आतमध्ये उतरणार आहे. त्यामुळे तेवढं 5 मिनिटं वेळ काढा आज रात्री झोपण्यापूर्वी आणि ग्रुपवर पोस्ट करा. म्हणजे जे झोपलेले आहेत त्यांना सुद्धा काही व्हायब्रेशन्स त्या दिवशी अमावस्या रात्री सुरू होणार होती म्हणून मी सांगितलं होतं. पहिल्या दिवशी आपल्या चक्र ध्यानातून हे झालेलं आहे. पाणी हातात घ्या. त्यावेळेला सुद्धा ती अमावस्या होतीच. पाण्याशिवाय तर्पण होऊच शकत नाही, लक्षात घ्या. कारण मी जे क्वांटम एन्टँगलमेंट सांगितलंय, कनेक्टेडनेस सांगितलंय, ते आपण सर्वजण कनेक्टेड आहोत या पाण्यातून. कारण आपल्या शरीरात 70% पाणी आहे, पृथ्वीवर 70% पाणी आहे. या पाण्यातून आपण कनेक्टेड आहोत. तर पाण्याला सांगूयात, हे अमृतमय जला, माझ्या कणाकणात, रोमारोमात, पेशी पेशीत, चक्राचक्रात, अवयव अवयवामध्ये जे काही पूर्वज पिढ्यांचं साठवलेलं आहे, आलेले आहे, पिढी जात जे काही आलेलं आहे, त्यातील जे काही निगेटिव्ह आहे, नकारात्मक आहे, माझ्या उन्नतीला जे काही कारणीभूत होणार नाहीये, एक कचरा रूपी साठलेला आहे, मला त्रास देणार, यातना देणार काही आहे. माझ्या सर्व पूर्वजांना ज्यामुळे त्रास सोसावा लागला, ज्यामुळे भोग भोगावे लागले, दुःख भोगावं लागलं, ते सर्व मुक्त होत आहे या अलभ्य मुहूर्तावर. 30 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासातील सोमवती अमावस्येच्या दिवशी या अमावस्येच्या मुहूर्तावर माझ्याकडून हे तर्पण घडत आहे. मोक्ष प्राप्तीचं तर्पण सिद्ध होत आहे. माझ्या सर्व संबंधित पित्रांना मुक्ती मिळत आहे. माझ्या पुढील येणाऱ्या पिढीमध्ये जे काही संक्रमण झालेलं आहे, बीज रूपाने पेरले गेलेले आहे, ते सर्व निगेटिव्ह संक्रमण, ते सर्व निगेटिव्ह नकारात्मक बीज यांना आज मोक्ष मिळत आहे. माझ्या सोबत मी लाखो करोडो पित्रांना, माझ्या अंशज पूर्वजांना, माझ्या पुढी पिढीत आगामी पिढीत येणाऱ्या सर्व लोकांना माझ्या रूपाने मोक्ष प्राप्त होत आहे. असं भव्य दिव्य काम आज माझ्याकडून घडत आहे. यासाठीच माझा हा जन्म घडला आहे. त्या जन्माचं चीज आज होत आहे. ज्या ऊर्जेने माझ्याकडून हे करून घेतलं, ज्या ऊर्जेने मला हे मार्गदर्शन केलं, त्या ऊर्जेला आम्ही नतमस्तक होत आहोत. सर्व आत्मे या ऊर्जेला कृतज्ञता व्यक्त करत आहे.
हे अमृतमय जना, तुझे उपकार कसे फेडो. तू सर्व हे घडवत आहे माझ्या देहरूपीत जलकुंभात तू जाऊन ब्रह्मांडातील सर्व जलामध्ये, सर्व आत्म्यांमध्ये, सर्व पित्रांमध्ये, माझ्या सर्व वंशजांमध्ये, माझ्या सर्व आगामी पिढीमध्ये हे सर्व तू बीज पेरत आहे. आजच्या या अमूल्य दिवशी माझ्याकडून हे घडत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पाणी लगेच पिऊन घ्या. पण डॉक्टर ब्रुस लिप्टन यांचं पुस्तक पाहिलं. त्या पुस्तकांमध्ये किती अद्ययावत संशोधन जे आहे, की डीएनए पेक्षा काय महत्वाचं काम शरीरात होतं. तर ज्या भावना आहेत आपल्या, ज्या विचार पद्धती आहेत, जो आपला स्वभाव आहे, हा स्वभाव पेशींमध्ये उतरतो आपल्या. आणि पेशी तसंच वागायला लागतात, जसा आपला स्वभाव असतो, जसं आपण वागत असतो. म्हणजे इच्छा, वासना आपण बघतो. इच्छा, वासना समजा हा जर घेतला, द्वेष, मत्सर, जेलसी, असूया असते. हे जे असतं आपल्या मनामध्ये आपण ज्यावेळेला विचार करतो, तशाच पेशी विचार करायला लागतात. आणि जर द्वेष आपण कोणाचा करतोय किंवा आपण कोणाबद्दल असूया आहे, इच्छा आपल्या आहेत, तर या पेशी त्याच सवयी लागतात. आणि मग सभोवतालचं वातावरण आपल्यासारखंच पेशींभोवती होतं. आणि डॉक्टर ब्रुस लिप्टन यांनी सांगितलं, डीएनए पेक्षा या पेशींना सभोवतालचं वातावरण जे मिळतं, त्या वातावरणानुसार सगळं काही शरीरात घडतं. मग आपण हा धागा जोडलेला आहे डॉक्टर ब्रुस लिप्टनचा, की भावना आपल्या बदलायच्या आहेत. भावनाच आता आपण निर्माण करत आहोत, की हे सगळं शरीरातनं काढून टाकलेलं आहे. सगळ्या पेशी नवीन निर्मित होत असतात. सगळे अवयव नवीन होत असतात. पण आपल्या दशा तशाच राहतात. आपले स्वभाव तसेच राहतात. म्हणून अवयव सुद्धा तसेच राहतात. रोग सुद्धा काही तसेच राहतात. या पेशींना जर वातावरण बदललं, या पेशींच्या सभोवतालची जर परिस्थिती बदलली, तर नक्कीच अवयव बदलल्यामुळे नवीन अवयव नवीन पद्धतीने छान काम करणार आहेत. पण हे एकदा ध्यान करून होणार नाहीये. या ध्यानामध्ये आपण दर वेळेला हे शुद्धी केलीच पाहिजे. जसं ग्राउंडिंग करतो, त्यावेळेला सगळ्या पेशींना पुनर्निर्मित भावनांनी केलं पाहिजे. भावना या सगळ्यात महत्वाच्या आहेत. इथे या ध्यानामध्ये भावना निर्माण करायच्या आहेत. श्वासावर फोकस ठेवायचा आहे. श्वास येत आहे आणि श्वास बाहेर जात आहे. त्या श्वासाची डेप्थ वाढली आहे की नाही, इकडे फोकस ठेवायचा आहे. कारण तुम्हाला सांगितलं, ज्या वेळेला श्वास डीप होणार आहे, त्याच वेळेला शरीरामध्ये काही घडणार आहे. श्वास वरवर असेल तर हे सर्व शरीर करणार नाही. म्हणून त्या श्वासाला